माझी लाडकी बहीण योजना घरातून बाहेर पडून लोकांच्या दारापर्यंत शासकीय योजना पोहोचणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे या ठिकाणी अभिनंदन करण्यात आले। त्यासोबतच लाडकी बहीण मी अजित आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या सर्व बंधू भगिनी आणि मातांचं स्वागत करतो। तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्ही पाहिलं की आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे क्यू आर कोड असलेले बॅनर आता मुंबईमध्ये लावण्यात येत आहेत। पहिला बॅनर जो आहे तो मुंबईतील KM हॉस्पिटलच्या समोर लावण्यात आला आहे। ठीक आहे, तर या बॅनरवर तुम्ही पाहिलं असेल QR कोड दर्शविला आहे। तर या QR कोडचा तुम्हाला कसा उपयोग होणार आहे या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर कोणता नवीन अहवाल आला आहे तो सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये वाचून दाखवणार आहे। तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका आणि जेवढं होईल तेवढं माझ्या माता भगिनींना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याविषयी माहिती होऊन जाईल। आपण पाहतच आहात MA टेक्नॉलॉजी आपल्यासाठी दररोज नवनवीन अपडेट घेऊन येतच आहे व यापुढे घेऊन येणारच आहे। तरी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक अवश्य करा। तर आपण पाहूया आता हा अहवाल काय आहे। आता तुम्ही इथे अहवाल पाहताय, लाडकी बहीण योजना आता फक्त एक QR कोड स्कॅन करा आणि लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी व्हा। कसं ते बघा। लाडकी बहीण योजना जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत पोहोचवावी यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आगळा वेगळा उपक्रम हाती घेण्यात आला आहे। मुंबईमध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळावा आणि त्यांच्या अर्जासाठी शोधाशोध होऊ नये म्हणून QR कोड असलेला पहिला बॅनर। आता आपल्याकडे एक व्हिडिओ आहे तो आपण इथे पाहून घेऊया, जो KM हॉस्पिटलच्या समोरचा आहे। त्या मुंबईच्या KM रुग्णालयाच्या बाहेर आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय महाराष्ट्राचा बुलंद आवाज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घरातून बाहेर पडून लोकांच्या दारापर्यंत शासकीय योजना पोहोचणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे या ठिकाणी अभिनंदन करण्यात आले। त्यासोबतच लाडकी बहीण योजनेचा हा जो QR कोड आहे तो पहिला बॅनर मुंबईमध्ये लावण्यात आलेला आहे। KM रुग्णालयासमोर हा बॅनर लावण्यात आलेला आहे। या QR कोडमुळे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म डाउनलोड करता येणार आहे, मोबाईलवरच तो भरता येणार आहे। आपण आता व्हिडिओमध्ये पाहिलं की पहिला QR कोड असलेला बॅनर जो आहे तो मुंबईतील KM हॉस्पिटलच्या समोर लावण्यात आलेला आहे। आता आपण अहवाल काय आहे पाहूया। पुढे अहवालात काय म्हटलं आहे पाहू। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडकी बहीण योजनेची संपूर्ण मुंबईत जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे। लाडकी बहीण योजना जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत पोहोचवावे यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आगळा वेगळा उपक्रम हाती घेण्यात आला आहे। पुढे ते काय म्हणतात, मुंबईमध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळावा आणि त्यांची अर्जासाठी शोधाशोध होऊ नये म्हणून QR कोड असलेला पहिला बॅनर झळकवण्यात आला आहे। मुंबईतील KM रुग्णालयासमोर राज्यातील पहिला QR कोड असलेला बॅनर लावण्यात आला आहे। या QR कोडमुळे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म डाउनलोड करून तो मोबाईलवर भरता येणार आहे। तर आता तुम्ही हा QR कोड आपल्या मोबाईलमध्ये स्कॅन करून जी लिंक येईल तिथून तुम्ही फॉर्म डाउनलोड करू शकणार आहात। तिथून डाउनलोड केल्यानंतर ज्या महिलांनी अजून फॉर्म भरलेला नाही त्या तिथून आपला हा फॉर्म घर बसल्या भरू शकणार आहेत। ठीक आहे, तर पुढे ते काय म्हणतात पाहू। तर याशिवाय ऑनलाईन सबमिशनची देखील सुविधा शासनाकडून करण्यात आली आहे। त्यामुळे सर्वसामान्य माता बहिणींचा वेळ वाचणार आहे। तर तलाठी किंवा कोणत्याही शाखेत जाण्याची गरज लागणार नाही। ऑनलाईन फॉर्म डाउनलोड करून ते तलाठी ऑफिसमध्ये सुद्धा सबमिशन करू शकणार आहेत। तर येथे पहा त्यांचं म्हणणं काय आहे। तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर जर तुमचा फॉर्म जर तुमच्या मोबाईलमधून जर सबमिट होत नसेल तर त्या फॉर्मची तुम्ही प्रिंटआउट काढू शकता आणि तो फॉर्म भरल्यानंतर तुम्ही तुमच्या जवळील कुठल्याही तलाठी ऑफिसमध्ये तो फॉर्म सबमिट करू शकणार आहात। तर अजून आता ज्या महिलांनी फॉर्म फिलअप केला नसेल, भरला नसेल, त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या, कारण आता तुम्हाला QR कोडचं ऑप्शनसुद्धा दिलेलं आहे। ठीक आहे, आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल एडिट बटन हे बघा, एडिट बटन एकदाच यूज करू शकता। त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल तर मला तुम्ही कमेंट करून विचारा, मी त्याचे आन्सर तुम्हाला नक्की देईन। MA टेक्नॉलॉजी दररोज तुमच्यासाठी नवीन नवीन अपडेट घेऊन येते। तर माझ्या सर्व मी रिक्वेस्ट करतो, माझ्या सर्व बंधू भगिनी आणि मातांनो, जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ आवडलास तर एक लाईक अवश्य करा। तर आता तुमची रजा घेतो, पुन्हा एका नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू।
तोवर तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय.